मी इथे 1 वाटी दुधी भोपळ्याचा कीस घेते आहे आणि त्यामध्ये आपले घरगुती मसाले हळद, तिखट, मीठ, धना पावडर, जिरा पावडर हे टाकते आहे आणि त्यामध्ये कणकीचे पीठ आणि लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून आपण याला छान घट्टसर मळून घेऊयात। ज्याप्रमाणे आपण चपातीकरिता कणिक मळतो तसंच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। हे बघा मी इथे हे मळते आहे आणि याचा छान असा घट्टसर एक गोळा रेडी करते। बघा मी इथे मळून घेतलेलं आहे पीठ आणि ज्याप्रमाणे आपण चपाती करतो आपल्याला तसंच हे पराठे लाटून घ्यायचे आहेत। ज्याला कोणाला दुधी खायला आवडत नसेल त्यांनी असे पराठे बनवून खाल्ले तर नक्कीच त्याला आवडेल। खूप छान वाटतात आणि सकाळच्या नाश्त्याला पण खूप छान, हेल्दी पण आणि स्वादिष्ट पण। आणि दोन्ही बाजूनी तेल लावून आपण याला छान भाजून घेऊयात। हे बघा दोन्ही बाजूनी तेल लावून मी यांना छान अशी शिजवून घेते आहे आणि मला नक्की कळवा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती। सकाळच्या नाश्त्याला एकदम झटपट आपण ही बनवू शकतो, अगदी 10 मिनिटात। हे बघा मी इथे पराठा शिजवून घेते आहे आणि इथे मऊ लुसलुशीत दुधी भोपळ्याचे पराठे आपले रेडी।